नागपूर महानगरपालिकेवर काँग्रेसचा एल्गार आहे। कचरा प्रश्नी काँग्रेसचं आंदोलन आहे। प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता काँग्रेसचा महापालिकेवर मोर्चा आहे। महापालिकेबाहेर पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त आहे। आढावा घेतले आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। शहरातील विविध प्रश्नांना घेऊन काँग्रेस आज आक्रमक झालेले आहे। नागपूरच्या महानगरपालिकेवर थेट मोर्चा काँग्रेसने आज काढलेला आहे। काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये एकूणच हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण दृश्यांमध्ये जर पाहाल तर अगदी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या मुख्य जो कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या अगदी गेटवरती जे आहे ते सगळे हे काँग्रेसचे पदाधिकारी एकूण या ठिकाणी धडकलेले होते आणि कुठेतरी आक्रमकता जी आहे एकूण जे आंदोलनात आहे। शहरातील विविध प्रश्नांना घेऊन हे आंदोलन करण्यात आलं। शहरात ज्या पद्धतीने कचरा उचलण्यात येत नाही त्यामुळे दुर्गंधी पसरली जाते। अनेक वेळा जे आहे ते वारंवार तक्रारी संबंधित जे अधिकारी कर्मचारी असतील त्यांना करण्यात आली तरी देखील त्याची दखल घेतली गेली नाही असा आरोप जे आहे ते काँग्रेसचा आहे। आणि एकूणच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जर शहरात अशा पद्धतीने दुर्गंधी जर पसरली जात असेल तर नागरिकांचं काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला गेला। आणि सोबतच जर 24 तासामध्ये जर या संपूर्ण जे काही समस्या आहे त्या समस्याचं निवारण जर नाही जर केलं तर उद्या पालिका आयुक्त यांच्या निवासस्थानावरती आम्ही कचरा नेऊन फेकणार असा थेट इशारा काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी एकूणच दिला आहे। त्यामुळे नक्कीच आपण पाहायला गेलं तर अजूनही मोठी सुरक्षा जी आहे ते पालिका परिसरामध्ये जे आहे ते एकूण लावण्यात आली आहे। आता सध्याला महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे डॉक्टर अभिजित चौधरी त्यांच्या अगदी कार्यालयाबाहेर पाहाल तर मोठी गर्दी आणि मोठी पोलिसांची सुरक्षा या ठिकाणी लावलेली आहे। आणि अजूनही आंदोलक जे आहे ते आक्रमक आहे। त्यामुळे आता या संपूर्ण एकूण समस्यावर आणि काँग्रेसने केलेल्या मागणींवरती पालिका नेमकं काय निर्णय घेतं, काय तोडगा काढते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।